3 एप्रिल 1680 रायगडावर सूर्य मावळला, पण तो काळोख फक्त त्या रात्रीपुरता नव्हता. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला देह ठेवला होता. उभ्या महाराष्ट्राचा आधार कोसळला होता. आबासाहेबांच्या जाण्याने स्वराज्य पोरकं झालं होतं. शत्रू टपून बसला होता. दिल्लीचा औरंगजेब स्वप्न पाहत होता की आता शिवाजीनंतर हे मराठ्याचं स्वराज्य विखुरलं जाईल. विजापूरचा आदिलशहा आणि जंजिराच्या सिद्धी पुन्हा डोकेवर काढत होते. अशातच रायगडावर अंतर्गत मतभेदांचे ढगही जमा झाले होते. पण सह्याद्रीच्या कडेकपारीत एक वाघ डरकाळी फोडण्याची तयारी करत होता. तो वाघ म्हणजे शिवबांचा छावा संभाजीराजे. तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे केवळ एक राजा नाही, तर तो एक झंझावात होता. ज्या राजाने आयुष्यात 120 लढाया केल्या आणि एकही लढाई तो हारला नाही. ज्याने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला. पण या झंझावाताचा राज्याभिषेक कसा झाला? शिवरायांच्या निधनानंतर त्यांनी स्वराज्याची धुरा कशी सावरली आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी घेतलेले ते ऐतिहासिक निर्णय कोणते होते, हेच आज आपण या विशेष भागात पाहणार आहोत. इतिहासाच्या पानात हरवलेल्या अशाच गौरवशाली कथा आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. जर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा हा ज्वलंत इतिहास जाणून घ्यायला आवडत असेल आणि मराठी अस्मितेचा हा वारसा पुढे न्यायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वराज्याचा हा इतिहास घराघरात पोहोचेल. चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर जणू दुःखाचे आभाळच फाटले होते. पण या दुःखापेक्षाही मोठी अडचण पुढे उभी होती, ती म्हणजे राजगादीचा वारस. त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळगडावर होते. रायगडावर काही मंत्र्यांच्या मनात वेगळेच विचार घोळत होते. त्यांना वाटत होते की संभाजी महाराज स्वभावाने कडक आहेत, त्यामुळे ते त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. महाराजांच्या निधनाची बातमी पन्हाळ्यावर पोहोचायलाही काही दिवस लागले. जेव्हा ही बातमी संभाजी महाराजांना समजली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडील गेल्याचे दुःख डोंगरा एवढे होते, पण सगळीकडे स्वराज्याच्या सीमावर शत्रू टपून बसला होता. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा स्वराज्य वाचवणे जास्त महत्त्वाचे होते. पण संघर्ष फक्त मानसिक नव्हता, तो राजकीयही होता. रायगडावरील काही जणांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळ्यावर सैन्य पाठवण्यात आले. पण ते विसरले होते की समोर खुद्द शिवरायांचा छावा उभा आहे. संभाजी महाराजांनी अतिशय संयमाने ही परिस्थिती हाताळली. त्यांनी पन्हाळ्यावर आलेल्या सैन्याला आपल्या बाजूला वळवून घेतले. सैनिकांना आणि सरदारांना हे पक्के ठाऊक होते की औरंगजेबाच्या वादळाला थोपवण्याची ताकद फक्त आणि फक्त शंभूराजेमध्येच आहे. बघता बघता पन्हाळ्याचे सैन्य संभाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. 18 जून 1680 रोजी संभाजी महाराजांनी पन्हाळ्याचा ताबा पूर्णपणे मिळवला आणि ते रायगडाकडे निघाले. वाटेत ठिकठिकाणचे किल्लेदार आणि सैन्य त्यांच्या स्वागताला उभे होते. जनतेला आपला धाकटा धनी हवा होता. रायगडावर पोहोचताच महाराजांनी परिस्थिती आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी कोणतेही रक्त सांडण्यापेक्षा समोपचाराने आणि धाकाने विरोधकांना शांत केले. तर हा काळ संभाजी महाराजांसाठी सर्वात मोठा परीक्षेचा काळ होता. एका बाजूला सख्खी माणसं विरोधात जात होती, तर दुसरीकडे मुघल सम्राट औरंगजेब संपूर्ण ताकदीनिशी दक्षिणेत उतरण्याच्या तयारीत होता. पण या संघर्षातून तावून सलाखून निघालेला हा सोन्यासारखा राजा आता रायगडाच्या सिंहासनावर बसण्यासाठी सज्ज झाला होता. तारीख होती 16 जानेवारी 1681. माघ शुद्ध सप्तमीचा तो सोन्याचा दिवस. तब्बल 9 महिन्यांच्या संघर्षानंतर आणि अंतर्गत बंडाळी मोडून काढल्याच्या नंतर रायगड पुन्हा एकदा एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार होता. अवघा रायगड नटला होता, कारण आज शिवरायांचा छावा अधिकृतपणे स्वराज्याचा छत्रपती होणार होता. महाराजांच्या अंगावर जरदारी वस्त्र होती, गळ्यात रत्नहार होते आणि कपाळावर विजयाचा टिळा होता. ते 32 मन सोन्याच्या सिंहासनाजवळ पोहोचले. हे तेच सिंहासन होते ज्यावर बसून शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले होते. महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि ते त्यावर आरूढ झाले. त्याच क्षणी संपूर्ण रायगड घोषणांनी दमदमून गेला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री शंभू शिवछत्रपती महाराज की जय. गडावरच्या तोफा कडाडल्या. एका तोफेचा आवाज ऐकून दुसऱ्या गडावरची तोफ डागली गेली.
बघता बघता संपूर्ण सह्याद्रीला समजले की मराठ्यांचा राजा गादीवर बसला आहे. प्रजेने साखरेचे वाटप केले, घराघरात दिवे लावले गेले. लोकांसाठी हा आनंदाचा उत्सव होता, कारण त्यांना खात्री होती की जोपर्यंत शंभूराजे गादीवर आहेत तोपर्यंत हे स्वराज्य सुरक्षित आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी सर्वात आधी आपल्या विद्वानांचा आणि सरदारांचा सन्मान केला. त्यांनी कवी कलश यांना छंदोगामात्य ही पदवी देऊन आपला मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले. हा केवळ सत्तेचा सोहळा नव्हता, तर तो दिल्लीच्या औरंगजेबाला दिलेला इशारा होता. तू शिवराय संपले असे समजत असशील तर बघ, त्यांचा वारसदार आज अधिक शक्तिशाली होऊन समोर उभा आहे. मंडळी, संभाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा केवळ थाटामाटाचाच नव्हता, तर तो मराठा साम्राज्याच्या अस्तित्वाची लढाई होती. राज्याभिषेक होताच महाराजांनी हातावर तलवार घेतली आणि पुढची 9 वर्षे त्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले. पण राजा झाल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय काय घेतला, त्यांचे प्रशासन कसे होते, हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. मंडळी, संभाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा केवळ थाटामाटाचा नव्हता, तर तो मराठा साम्राज्याच्या अस्तित्वाची लढाई होती. राज्याभिषेक होताच महाराजांनी हातात तलवार घेतली आणि पुढची 9 वर्षे त्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले. पण राजा झाल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय काय घेतला, त्यांचे प्रशासन कसे होते, हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. राजा गादीवर बसला की त्याची ओळख असते, ती म्हणजे त्याची राजमुद्रा. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण सर्वांनी पाहिली आहे, पण संभाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वतःची एक नवीन आणि अत्यंत अर्थपूर्ण राजमुद्रा तयार केली होती. ही मुद्रा म्हणजे केवळ एक शिक्का नव्हता, तर ते शंभूराजांच्या विचारांचे आणि ध्येयाचे प्रतिबिंब होते. या राजमुद्रेवरील शब्द होते, श्री शंभो शिवजातस्य मुद्रा धौरीव राजते यंद कोच्चाइनी लेखा वर्तते काश्यनोपरी. आता या संस्कृत ओळीचा सोपा अर्थ समजून घेऊया. श्री शंभो शिवजातस्य याचा अर्थ आहे शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी. मुद्रा धौरीव राजते, ही राजमुद्रा आकाशाप्रमाणे तेजस्वी आणि दैदिप्यमान आहे. यंद कोच्चाइनी लेखा वर्तते काश्यनोपरी, आणि या मुद्रेच्या आश्रयाखाली असलेली ही राज आज्ञा कोणाच्या वर नाही. म्हणजेच ही मुद्रा आणि ही सत्ता जगात सर्वश्रेष्ठ आहे. मंडळी, या राजमुद्रेचा अर्थ किती खोल आहे पहा. संभाजी महाराज यातून जगाला सांगत होते की मी शिवाजी महाराजांचा पुत्र आहे आणि माझी सत्ता ही आकाशासारखी अफाट आहे. या मुद्रेच्या आज्ञेपुढे कोणाचेही चालणार नाही, मग तो दिल्लीचा औरंगजेब असो की स्वराज्याचे शत्रू. ही राजमुद्रा म्हणजे मराठ्यांच्या स्वाभिमानाची घोषणा होती. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दानपत्रे दिली, न्यायनिवाडे केले आणि लष्करी आदेश काढले. या प्रत्येक कागदावर ही राजमुद्रा उमटवलेली आहे. ही मुद्रा पाहताच शत्रूच्या छातीत धडकी भरायची आणि स्वराज्यातील जनतेला सुरक्षित वाटायचे. विशेष म्हणजे संभाजी महाराज स्वतः संस्कृतचे गाडे पंडित असल्याने या मुद्रेतील शब्दरचना त्यांनी स्वतः तपासून घेतली होती. आजही जेव्हा आपण ही राजमुद्रा पाहतो तेव्हा आपल्याला या धगधगत्या इतिहासाची आठवण होते. ही मुद्रा आपल्याला सांगते की राजा असावा तो शंभूराजासारखा, जो आपल्या वडिलांचा वारसा अभिमानाने पुढे नेतो आणि शत्रूला न झुकता लढतो. अनेकदा संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना फक्त त्यांच्या लढायांचा उल्लेख केला जातो, पण राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी प्रशासनात जे बदल केले होते ते पाहून थक्क होतं. औरंगजेबासारखं अकराळ विक्राळ संकट समोर असतानाही आपल्या प्रजेला, विशेषतः बळीराजाला त्रास होऊ नये म्हणून यासाठी महाराज किती जागरूक होते ते आता आपण पाहूया. युद्धाचा काळ होता. हजारो सैनिकांची ये-जा सुरू असायची. अशा वेळी सैनिकांकडून चुकून किंवा मुद्दाम शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व्हायचे. मग संभाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर लष्कराला कडक आज्ञा दिली. सैन्याने जात असताना शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. जर एखाद्या सैनिकाने चोरी केली किंवा पिकाचे नुकसान केले तर त्याला कडक शासन केले जाईल. महाराजांचा हा आदेश आजही आपल्याला शिस्त म्हणजे काय असते हे शिकवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचारावर वचक. शिवाजी महाराजांनी सुरू केलेली वतनदारी बंदीची पद्धत शंभूराजांनी तशीच पुढे नेली. जे वतनदार प्रजेकडून विनाकारण जास्त कर वसूल करायचे किंवा लोकांची पिळवणूक करायचे
त्यांची वतने महाराजांनी जप्त केली. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की स्वराज्य हे रयतेचे आहे, कोणा एका वतनदाराचे नाही. एका बाजूला युद्ध सुरू असताना दुसऱ्या बाजूला जर दुष्काळ पडला तर महाराज स्वतः पुढाकार घेऊन प्रजेला मदत करायचे. त्यांनी अनेक ठिकाणी धान्याची कोठारे जनतेसाठी उघडली. प्रजेला धान्याचे बी बियाणे पुरवले. त्यांच्या राजवटीत शेतकरी हा स्वराज्याचा कणा मानला जात असे. न्यायदानाबाबतही महाराज तितकेच तत्पर होते. राजाने न्याय देताना पक्षपात करू नये. मग गुन्हेगार कितीही मोठा असो, त्याला कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे. राज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक प्रलंबित खटल्याचे निकाल लावून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला. तर मंडळी, हा होता संभाजी महाराजांचा प्रशासकीय चेहरा. एकीकडे हातात तलवार घेऊन शत्रूशी लढणारा योद्धा आणि दुसरीकडे प्रजेच्या सुखासाठी झडणारा हा दयाळू राजा. म्हणूनच 9 वर्षाच्या सततच्या युद्धातही स्वराज्य डगमगलं नाही, कारण रयतेचा आपल्या राजावर पूर्ण विश्वास होता. तर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ही केवळ एक राजाची सत्ताप्राप्ती नव्हती, तर ते एका धगधगत्या संघर्षाचे पाऊल होते. राज्याभिषेकानंतर महाराजांना सुखाची झोप कधीच मिळाली नाही. पुढची 9 वर्ष त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत, रणांगणावर आणि औरंगजेबाच्या अवाढव्य फौजेसमोर काढली. पण या 9 वर्षात त्यांनी स्वराज्य इंचभरही मागे हटू दिले नाही. त्यांनी केवळ तलवारच चालवली नाही, तर त्यांनी कवी कलश यांच्या साथीने स्वराज्याची संस्कृती आणि साहित्य जपले. शत्रूने त्यांना जेरबंद केले, आतोनात छळ केला, पण संभाजी महाराजांनी आपली स्वराज्यनिष्ठा आणि धर्म कधी सोडला नाही. त्यांचा तो तेजोमय राज्याभिषेक सोहळा आणि त्यांचे बलिदान जीवन आजही आपल्याला सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी रक्तातील स्वाभिमान कधीच विझू देऊ नका. मंडळी, छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? महाराजांच्या कोणत्या निर्णयाने तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा दिली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या ऐतिहासिक डॉक्युमेंटरीज आणि स्वराज्याच्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि परिवाराला शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ऐतिहासिक विषयासह. तोपर्यंत बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय.